प्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत बुद्ध, धर्माच्या दांभिकतेवर कळा आणून टीका करणारे संत कबीर, शिक्षण घराघरात पोहोचवणारे महात्मा फुले, तसेच या भारत भूमीवर जन्म घेणारे सर्वथोर महापुरुष युगपुरुष संत महात्मा आणि सर्व कर्तबगार महिला यांना आम्ही मैत्री रामटेके मैत्रीपूर्ण जय भीम करते. आणि ज्यांचे स्मरण होताच एक भव्य दिव्य तेजपुंज मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. किती पाशी प्रहार झाले तर ती झिलीत जाऊन झुंजार वृत्तीने नीट पूर्ण लढा देणारी हिंदडी छाती आपल्या मनोचक्षु समोर उभी राहते. आणि त्या मूर्तीला वंदन करण्यासाठी माथा भाविकपणे विनम्र होतो. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुक्तिदाता, तुला म्हणावं तरी काय? प्रत्यसूर्य, ज्ञानसूर्य, क्रांतीसूर्य की सूर्यपुत्र, जगातील बुद्धिवाल्यांनी नावे तरी किती ठेवले हे ऐकूनच नतमस्तक होते मी तुमच्या चरणी. अशा महान महामानवाला मी कोटी कोटी वंदन करते. आज इथे जी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांना धन्यवाद देते. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून का होईना महापुरुषांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचे चरित्र समजून घेण्यास आम्ही प्रेरित होत असतो. तसेच इथे उपस्थित सर्व मान्यवर, उपासक उपासिका, बाल बालिका या सर्वांना मी मैत्री रामटेके मैत्रीपूर्ण जय भीम करते. मित्रांनो, आज आपण गर्वाने म्हणतो आणि म्हणायला सुद्धा पाहिजे की बाबासाहेबांसारखा विद्वान या जगात नाही. पण त्या मागचा संघर्ष जर आपण पाहिला तर डोळे पाणवतात. आणि कधी कधी विचार मनामध्ये येतो की जर बाबासाहेब नसते तर काय झाले असते, काय झाले असते हे मी आपल्याला या 4 ओळींमधून सांगणार आहे. वंदना सिद्धार्थ म्हणतात, भारत में घर भीम जो आया नहीं होता, इस देश पे घर जान लुटाया नहीं होता, जो दिख रही है देश की तस्वीर क्या होती, संविधान घर भीम ने बनाया ना होता, रानी के पेट से ही राजा आज भी होता, तब तक नहीं होता उन्हीं का ताज भी होता, भीम की औलाद है सम्मान के लिए, हम जान भी दे जाएंगे संविधान के लिए. आणि आपल्याला माहित आहे की या संविधानासाठी सोमनाथ सूर्यवंशी या भीमवीराने स्वतःचे बलिदान दिले आहे. कारण संविधान हे फक्त एक पुस्तक नाही तर बाबासाहेबांनी आम्हाला दिलेले जीवनदान आहे. म्हणून त्याचे रक्षण करणे, त्याचा सन्मान करणे आणि मुख्य म्हणजे त्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. कारण क्योंकि संविधान है तो समता है, संविधान है तो बंधुता है, संविधान है तो स्वतंत्रता है, संविधान है तो मान सम्मान है और संविधान है तो मेरा भारत महान है. इसलिए हमें बाबा साहब के आदर्शों पर चलना चाहिए, मुसीबतों से नहीं लड़ना चाहिए. क्योंकि मेहनत का फल और समस्या का हल देर से ही सही मगर मिलता जरूर है. बाबा साहब ने बहुत से आंधी और तूफान से टकराकर हमें इस लायक बनाया है कि हम खुद अपनी आवाज बने. अब तो हम ताकतवर है और ताकतवर पे कभी अत्याचार नहीं होता. अब हमारे पास लड़ने की ताकत है, अब हमारे पास बुद्धि की ताकत है, अब हमारे पास कानून की ताकत है. बाबा साहब ने ऐसा मजबूत बनाया है हमें कि सारी ताकत दे दी. शोषण से बचने के लिए इंसान को लड़ना पड़ता है और लड़ने के लिए पढ़ना पड़ता है, जो कि बाबा साहब ने हमें कहा है. क्योंकि पढ़ने से वो बुद्धि आती है, वो रास्ता मिलता है कि हम ताकतवर बने कैसे. इस पूरी दुनिया में गरीब वही है जो शिक्षित नहीं है, जिसके पास ज्ञान नहीं है. इसलिए आधी रोटी खाना लेकिन अपने बच्चों को जरूर पढ़ाना. आणि बाबासाहेबांनी पण आपल्याला सांगितले आहे की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची रोटी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला जगावे कसे हे शिकवेल. So that education is the most powerful weapon which you can use to change the world. मित्रांनो, बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात ज्ञानाला फार महत्त्व दिले, पुस्तकांवर अफाट प्रेम केलं. म्हणूनच त्यांनी राजगृहात एक मोठी लायब्ररी बांधली. जे कोणी ती लायब्ररी बघायचे ते भारावून जायचे. अशीच एक युरोपियन स्त्री भारतात आली. जेव्हा तिने राजगृहाला भेट दिली ती प्रसन्न झाली आणि म्हणाली, "Oh God, I can't dream it, I can't imagine. I saw a wonderful library and a wonderful man. What's the great? What's
splendid thing in the world, a noble gift of India. That's the Rajgruh and the Dr. बाबासाहेब आंबेडकर. खरंच आपण आपल्या शान चौकासाठी मोठमोठे बंगले बांधतो, घरं बांधतो, पण बाबासाहेबांनी तर पुस्तकांसाठी घर बांधले आणि ही छोटी गोष्ट नाही. म्हणूनच ते म्हणत की कोणी माझ्या पुस्तकांना वाईट उद्देशाने हात लावू नये, कारण बाबासाहेब ही परिस्थिती जगले होते आणि याच शिक्षणासाठी त्यांनी लहानपणापासून अत्याचार झेलले होते. आणि एका एरिया जितके पदव्या घेतल्या दिसणार नाही तितक्या पदव्या एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या. कल्पना करा, एक अस्पृश्य मुलगा वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायला सुरुवात करतो, ज्याला समाजाकडून इतरांप्रमाणे वागणूक मिळत नाही. तो MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बाराट लॉ या पदव्या प्राप्त करून देशाचे संविधान लिहितो, जे संविधानावर संपूर्ण देश चालतो हे त्यांनी शिक्षणाच्या बळावर करून दाखविले. आणि आज अनेक जण त्यांना निर्जीव मूर्तीमध्ये शोधतात, जयंतीपुरता एक दिवस पुतळ्याची पूजा करतात, पण मात्र त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष होते. म्हणूनच एका कवीने म्हटले आहे, दिसला ना मजला पुतळ्याचा भीम, दिसला ना मजला तस्वीरीचा भीम, ते भीमला शोधले मनातून, पुस्तक वाचून ध्यान ग्रहण करणं, या विचारात मला जन्म दिसतो भीम, मला जन्म दिसतो भीम, मला जन्म दिसतो भीम. आणि शेवटी इतकेच म्हणेन की बाबासाहेबांच्या विचारांमुळेच आम्हाला प्रेरणा मिळते लढण्याची, शिकण्याची आणि स्वाभिमानाने जगण्याची. इतके बोलून मी माझे 2 शब्द इथे संपविते. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.